नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हे लोण पसरतंय ह्याचा मला आनंद होतोय. शक्य असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असं ऐकलंय की ते जास्त लोकांच्या फीडमध्ये, युट्यूब फीडमध्ये येतं. कधी कधी असं होतं की आवड असते पण तिथपर्यंत कसं पोचायचं हे आपल्याला कळत नसतं, म्हणून हा प्रयत्न. आज मी जी कथा वाचणार आहे ती आहे मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांच्या रिक्त या कथासंग्रहातली. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक. मोहनाताईंबद्दल सांगायचं झालं तर दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्य असतं त्यांचं. यापूर्वी त्यांनी अनेक वर्तमानपत्रांमधनं, दिवाळी अंकांमधनं लेख लिहिले आहेत. मेल्टिंग पॉट हा त्यांचा आणखी एक गाजलेला कथासंग्रह उन्मेष प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे. आज मी रिक्त मधली त्यांची जी कथा वाचणार आहे त्या कथेचं नाव आहे सावट. या सगळ्याच कथांविषयी मला असं वाटतं की त्यांच्या कथांमधलं जे नाट्य असतं ते कुठेही ओढून ताणून आणलेलं नसतं. ते फार अंगभूत, स्वाभाविक, त्या पात्रांच्या आणि घटनांच्या स्वभावाला अनुसरून असं ते नाट्य असतं आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातो असं मला वाटलं. त्यातली ही सावट ही कथा. प्रथमला निरोप द्यायला चित्रा दारात येऊन उभी राहिली. तो फाटकातून बाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. मनात बरीच कामं घोळत होती. प्रथम आता 2-3 दिवस येणार नाही म्हणजे निवांतपणा होता. शांतपणे राहिलेलं काम हातात घेता येणार होतं. दार लोटून ती आत जाणार तेवढ्यात फाटकाच्या दिशेने परत येत असलेल्या प्रथमकडे तिचं लक्ष गेलं. पटकन पायऱ्या उतरत ती पुढे झाली. काय रे, काही राहिलं का? प्रथमने तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्या नजरेतल्या व्याकुळपणाने तिचा जीव घुसमटल्यासारखा झाला. ती पुटपुटली, प्रथम. चित्रा, शक्य झालं तर मला माफ कर. झटकन मान फिरवून तो पुन्हा वळला. ती तशीच उभी राहिली, गोठल्यासारखी. हे काय नवीन? प्रथम काय म्हणाला? माफ कर? का पण? ओढणी सावरत ती फाटकाच्या दिशेने धावली पण उशीर झाला होता. प्रथमची गाडी धुरळा उडवत नाहीशी झाली होती. अंगातलं त्राण गेल्यागत चित्रा मागे वळली. प्रथमच्या शब्दांचा काही अर्थ लागत नव्हता. फोन करावा का? का तो येईपर्यंत वाट पाहायची? त्याचं बाहेर काही दुसरा संसार, मूल? तिला त्याचा रागच आला. हे काय, माफ कर म्हणे, काहीतरी तुटक बोलून डोक्याला भुंगा लावून द्यायचा. ती वेगानं प्रथमच्या खोलीत शिरली. टेबलावरचे कागद उलट सुलट करून त्यातून काही मिळतंय का शोधत राहिली. हातात येईल तो कागद पाहून ती भिरकावून देत होती. विचारांच्या नादात खोलीत झालेला कागदांचा पसाराही तिच्या लक्षात आला नाही. टापटिपीच्या बाबतीत एरवी काटेकोर असणारी चित्रा उन्मळून गेल्यासारखी खोलीतल्या कागदांवर स्वतःला झोकून देत हमसून हमसून रडत राहिली. काही वेळाने तिची तीच स्वतःला सावरत उठली. खोलीचं दार बंद करून पसारा नजरेआड टाकत दिवाणखान्यात आली. निरर्थकपणे इकडे तिकडे पाहत राहिली आणि तोच तिचं लक्ष कोपरातल्या टेबलाकडे गेलं. तिनं दागिन्यांच्या नक्षीचे नमुने ठेवले होते. त्यावर व्यवस्थित ठेवलेला लिफाफा उठून दिसत होता. चित्राला हसायला आलं. चित्राच्या हातात सहजासहजी पडावा या हेतूने त्यांनी तिच्या कामाच्या जागी तो लिफाफा ठेवला होता. तिनं मात्र त्याच्या खोलीचा नक्षाच बदलून टाकला. तिचा हा अंदाज खरा होता तर प्रथमला लेखणीचा आधार घ्यावा लागला होता. पण म्हणजे पुढचं सारं तिला शंका आली. तसंच कधी लिहिलं असेल त्यांनी हे पत्र? माफ कर म्हणाला म्हणजे काहीतरी अस्वस्थ करणारच असणार. मग त्याची मनोवस्था जाणवली कशी नाही? तिनं घाईघाईने पत्र उघडलं. उभ्या उभ्या वाचायला सुरू केलेल्या पत्रातल्या ओळी तिच्या नजरेसमोर अंधुक व्हायला लागल्या. चित्रा खुर्चीचा आधार घेत बसली. अंदाज चुकला म्हणून आनंद मानायचा की जे घडत होतं ते थांबवायचा प्रयत्न करायचा? खरंच होतं का ते तिच्या हातात? तिचं तिलाच समजेना. पण मन मात्र घडत असलेल्या, घडून गेलेल्या घटनांचा, प्रसंगांचा आपोआप पुन्हा धांडोळा घ्यायला लागलं. चित्रा पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. कथेतले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहत होते. एकदम कुणीतरी पुस्तक खसकन ओढलं तसं तिने दचकून पाहिलं.
प्रथम वैतागून तिच्याकडे पाहत होता. चित्रा किती हाका मारायच्या. लक्षातच आलं नाही रे, ती एकदम ओशाळून म्हणाली. चल ना, भटकून येऊ कुठेतरी. रविवारची दुपारची निवांत झोप काढून तो ताजातवाना झाला होता. तिला खरं तर घेतलेली गोष्ट वाचून पूर्ण करायची होती, पण तिनं मोडता घातला नाही. पुस्तक बाजूला ठेवून ती उठली, स्वतःचा आवरून प्रथम बरोबर बाहेर निघाली. बाहेर पडल्या पडल्या प्रथमला कुणी ना कुणीतरी ओळखीचं भेटत राहिलंच. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून चित्राही प्रत्येकाबरोबर होणाऱ्या त्याच्या गप्पा ऐकत होती. प्रथम गप्पिष्ट, तर चित्रा तशी अबोलच. त्याचं धबधब्यासारखं कोसळत राहणं तिला मनापासून भावायचं. त्याच्या लोकसंग्रहाचं कौतुक वाटायचं. ती कौतुकानं त्याच्या प्रत्येकाशी होणाऱ्या गप्पा कान देऊन ऐकत होती. रहदारीचा भाग संपून दृष्टिक्षेपात येणारा गड नदीचा पूल गप्पा गोष्टींमुळे नजरेत यायला 10-15 मिनिटं लागली. तो दिसायला लागल्यावर मात्र कधी एकदा त्या पुलाच्या कठड्याला टेकतो असं होऊन गेलं चित्राला. प्रथमच्या बरोबरीने चालत असली तरी आता तिला त्या पुलाचीच ओढ लागली. नदीजवळच्या पुलाजवळ येऊन दोघं उभे राहिले. पुलाखालून वाहणाऱ्या गडनदीच्या पाण्याकडे चित्रा पाहत राहिली. नदीच्या पाण्याचा आणि पाठीमागून रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाडीचा आवाज इतकंच काय ते संगतील आहे असं तिला वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. प्रथमने तिच्या तंद्रीचा भंग केला. उभ्या देवापर्यंत जाऊया. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, डाव्या हाताला वळत गेलेल्या रस्त्यावर झाडामधून नजरेला पडणारी पण झटकन नाहीशी होणारी एखादी सायकल आणि मध्येच संध्याकाळच्या येणाऱ्या प्रकाशाची तिरीप डांबरी रस्त्यावर पडून काहीतरी चकाकल्यासारखा भास, हे सारं अनुभवण्यात ती गुंग होती. प्रथमच्या शब्दांनी ती भानावर आली. चालेल. ती लगेच वळून चालायला लागली. प्रथमच्या हातात हात गुंफून मावळतीचा प्रकाश अनुभवत संथपणे चालत राहिली. काय काय येतं नाही नजरेच्या टप्प्यात या पुलावरून. गड नदी, हळवलला जाणारा रस्ता, आर्यादुर्गेचं देऊळ. मला आवडतं हे दृश्य पाहायला. पण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांची भीती वाटते. फार जोरात चालवतात रे. प्रथमने ही गप्पा मारण्याची इच्छा आवरली, कारण चित्रा काहीच बोलत नव्हती. तोही शांतपणे तिच्या बरोबरीने चालत राहिला. गर्द झाडीच्या रस्त्यावरून पायवाटेवरून थोडं आत चालत गेलं की विस्तीर्ण वृक्षांच्या सावलीतला उभा देव तिला आजूबाजूच्या वातावरणात गूढता निर्माण करणारा वाटायचा. पायाखालच्या पानांची सळसळ, लांबवरून ऐकू येणारी एखादी हाक, नदीच्या आसपास कपडे धुण्याचा येणारा अस्पष्ट धब 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 असा आवाज, सगळं कानावर झेलत दोघं तिथल्या भल्या मोठ्या शिळेवर बसले. हाताच्या अंतरावर शांतपणे वाहणाऱ्या गडनदीकडे, पाण्याकडे दोघं मूकपणे पाहत राहिले. अचानक प्रथमने विचारलं, तुला पश्चाताप होतोय का चित्रा? तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. कशाबद्दल? या आडगावात येऊन राहिल्याचा? चित्राने हसून मानेनी नकार दिला. नक्की? त्यानं पुन्हा विचारलं. नाही रे, पश्चाताप कसला? तुला आवडतंय ना, मग झालं तर. हेच हेच मला आवडत नाही तुझं. मला आवडतं म्हणून तू का करतेस सगळं? नाही, असंच काही नाही. चित्रा, तू आनंदी दिसत नाहीस. मला ठाऊक आहे तुला नव्हतं यायचं रत्नागिरी सोडून. माझ्यासाठी म्हणून आलीस तू, खरं ना? ती काहीच बोलली नाही. चित्रा, इतका त्याग, इतका कुढेपणा बरा नव्हे. अरे काहीतरीच काय बोलतोयस? मन मारून तू काही करावंस अशी माझी अजिबात इच्छा नाही, हे मी तुला पहिल्यापासून सांगतोय. पण तुझ्या मनाचा थांगच लागत नाही कधी कधी. काही न बोलता चित्राने त्याच्या हातात हात गुंफला. तुझं काहीतरीच. आणि आता आलोय ना इथे आडबाजूला, तर बसूया ना निवांत. डोळे मिटून इथला शांतपणा अंगात अलगद झिरपू द्यावा असं वाटतंय. आपणही या शांततेचा, गूढतेचा भाग व्हावा असं काहीसं वाटतंय. तिने त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटलेच. तोही नाईलाज झाल्यासारखा संथ वाहणाऱ्या पाण्यावर नजर खिळवून बसून राहिला. एकमेकांना चिकटून बसलेल्या त्या दोघांची मन मात्र दोन दिशेला भरकटली होती. प्रथमच्या मनात चित्राला बोलतं कसं करायचं याचा विचार चालू होता, तर चित्राच्या डोळ्यासमोर कणकवलीला कायमचं जायचं ठरायच्या आधीचे दिवस तरळत होते. त्या दिवशी कणकवलीहून तो आला संध्याकाळी. चित्राने नुकतंच काही दागिन्यांचं काम पूर्ण केलं होतं. त्यातली रंगसंगती, आकार ती पुन्हा पुन्हा निरखून पाहत होती. दुबईतल्या व्यावसायिकाला दागिने आवडले तर वर्षभर पुरेल इतकं काम हाताशी येणार होतं.
ते काम तिलाच मिळेल याची तिला पूर्ण खात्री होती. थोडेफार बदल सुचवले तर ते करायची तयारीही तिने मनात आधीच केली होती. आता फोटो काढून पाठवून द्यायचं तेवढं राहिलं होतं. प्रथम आल्या आल्या उत्साहाने ती बांगडी आणि हाराची नक्षी दाखवणार तितक्यात घरात शिरल्या शिरल्या तोच बोलायला लागला. चित्रा, खूप दिवसांपासून मनात काहीतरी घोळतंय. तुला केव्हा वेळ असेल तेव्हा बोलूया. महत्वाचं आहे का? त्याच्या स्वरातला गंभीरपणा तिला जाणवला. तिने हातातले नक्षीचे कागद आणि दागिने दोन्ही बाजूला ठेवलं. नाही म्हणजे अगदी तसंच नाही, पण थोडी धाकधूक शंका आहे मनात. तुझ्याशी बोलता बोलता माझी मलाच उत्तरं सापडत जातात. मग बोल की आत्ताच, आहे मला वेळ. निदान हातपाय धुऊ, काहीतरी खाऊन घे. यमुनाबाईंना सांगू का काहीतरी करायला? नको, निघायच्या आधी खाल्लंय मी. ठीक आहे. चित्रांनी यमुनाबाईंना त्याचं सामान आत नेण्याची खूण केली आणि ती बसली. प्रथम म्हणाला, मी कणकवलीला कायमचं जायचं ठरवतोय. एक क्षणभर चित्राला तिचे कान लाल झाल्यासारखे वाटले, पण स्वतःला सावरून तिने विचारलं, असं अचानक? कायमचं म्हणजे कधी ठरलं तुझं? आणि माझं काय? तिच्या स्वरात शांतपणा असला तरी नकळत तिचा आवाजही किंचित उंचावलाच. पण तिचं तिलाच ते जाणवल्यासारखं म्हणाली, नाही म्हणजे शेवटी तू विचार करूनच काय ते ठरवलं असशील म्हणा. आबा थकलेत, विश्वासू माणसाच्या शोधात आहेत. पण मलाच वाटायला लागले की मीच घ्यावं आता त्यांचं काम हातात. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत प्रथम बोलत होता. म्हणजे कुणाचाच तसा काही आग्रह नाहीये. अजून एखादं वर्ष रेटतील ते कारभार सुरळीतपणे, पण कामं स्वीकारून बसलेत ना. फक्त कणकवलीतली नाही, आजूबाजूच्या गावातली सुद्धा. त्यांच्यासारखं काम कुणीही करत नाही अशी ख्याती आहे ना त्यांची. आपल्या दृष्टीने साध्या नावाच्या पाट्या बनवायच्या असल्या तरी त्यात कलात्मकता पाहिजेच यावर ठाम आहेत ते. खरं सांगायचं तर हातात घेतलेलं काम झेपेल की नाही या विचाराने त्यांच्या मनावरचा ताण वाढतोय असं मला अलीकडे जाणवतंय. तसाही मी अधूनमधून मदतीला जात असतोच, मग तिथेच बसतान हलवलं तर? माझ्याशिवाय कोण आहे ना त्या दोघांना? आणि मुख्य म्हणजे तू पण त्यांना काही कल्पना देऊ शकशील ना. चित्रा काही बोलली नाही. एकदा वाटलं आपल्या कामाचं कारण पुढे करावं, पण कशाला? त्या बाबतीत काय करता येईल ते तिचं तिलाही माहित होतच की. पण त्यानं हे ठरवूनच टाकलंय की तो विचारतोय? तिच्या मनातलं कळल्यासारखं प्रथम हसला. नाही म्हणजे मी काही ठरवलेलं नाही, पण आज परत येताना जो अस्वस्थपणा आला ना त्यातून मोकळं व्हायचं होतं मला. तुझं म्हणणं ऐकायचंय. जो निर्णय घेऊ तो आपण दोघांनी मिळून घेतलेला असेल. मी म्हणतोय म्हणून ते झालं पाहिजे असा माझा मुळीच अट्टहास नाही. आणि लगेच काही ठरवायचंय असंही नाही. तू विचार कर, मग बोलूच आपण. आणि जे माझ्या कामाच्या बाबतीत तेच तुझ्याही. तुझं काम सुदैवाने तिथेही तू करूच शकतेस. त्याने तिच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं. आतून यमुनाबाईंची ताटं वाढल्याची हाक ऐकू आली तसं दोघंही उठलेच. नकार द्यायचा? रत्नागिरीतलं सुरळीत आयुष्य सोडून पुन्हा घडी बसवायला जायचं कणकवलीला? तो जसा त्याच्या आईवडिलांचा विचार करतोय तसा मलाही माझ्या आईवडिलांचा नको का करायला? आई तर एकटी राहते. कधी ना कधी आपल्याकडे येऊन राहायचा विचार तिच्या मनात डोकावला तर येईल ती कणकवलीला? का मग जाईल बाबांकडे? नाही म्हणणं खरंच इतकं सोपं आहे का? त्याच्या मनात जायचं असेलच तर मग वाद भांडणं सुरू होतील. टोक गाठलं जाईल. म्हणजे अजूनपर्यंत तसं कधीही झालेलं नाहीये. समजूतदार आहे प्रथम, पण आई वडिलांसाठी तो हा निर्णय घेतोय आणि मग आपण नाही म्हणायचं? उगाच अडवण्यात तरी काय अर्थ आहे? काय झालं कळेना, पण ती एकदम लहान मुलीसारखी रडायला लागली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. त्या खोलीत वावरणारे आई बाबा दिसायला लागले. नाही, आसपास वावरायलाच लागले ते तिच्या. अहो, गेंड्याचं कातडं पांघरलंय का तुम्ही? किती काही बोललं तरी आपलं तेच खरं करता. बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खेचत आई म्हणाली. उत्तर दिलं नाही म्हणजे गेंड्याचं कातडं? तेच तेच ऐकून कंटाळतो म्हणून काही बोलत नाही मी. बोलू नका हो, करून दाखवा. ते दाखवतोच आहे. तुला दिसत नाही त्याला मी काय करू? दोघांचे आवाज वाढायला लागले तसं तिथेच अभ्यास करत असलेल्या चित्रांनी वहीत जोर जोरात काहीतरी खरडायला सुरुवात केली.
आईने तिच्या पाठीत धपाटा घातला, हातातली वही देखील ओढली. चित्रा, काय हे गिरमिट करून टाकलेस? आणि किती जोर लावायचा तो, वही फाटेल. चित्रा तिथून पळालीच. स्वयंपाकघरात जाऊन तिनं पाण्याचं भांड तोंडाला लावलं. घशाला पडलेली कोरड गेली तरी पडद्याच्या आडून ऐकू येणाऱ्या आवाजांनी तिच्या काळजाचे ठोके वाढले. ओट्याच्या बाजूला कोपऱ्यात भिंतीला टेकून ती शरीराचं मुटकुळं करून बसली. आई इतकी का चिडते? बाबा सगळं शांतपणे ऐकत राहतात. बाबा नक्की काय चुकीचं करतात म्हणून दोघांचे सारखे वाद होतात? खरं तर नेहमी आईच त्यांच्यावर चिडते. याचा अर्थ तेच चुकत असणार. आई चिडली की तेही वाद घालतात. आई ऐकून घेत नाही हे लक्षात आलं की दारामागच्या मागच्या खुंटीवर अडकवलेला शर्ट घालून निघून जातात. आई ते दाराबाहेर पडेपर्यंत बडबड करत राहते. आत्ताही चित्राला माहित होतं त्याच क्रमानं सारं पार पडणार. चित्रा आई स्वयंपाकघरात कधी येईल याची वाटच पाहत होती. तिने आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. न चिडता, आदळआपट न करता आई तिच्याकडे पाहत राहिली. पण रोजच्या वागण्यापेक्षा आईचं हे वागणं वेगळं होतं. ती चित्राच्या बाजूला येऊन बसली आणि गुडघ्यात डोकं खुपसून अचानक रडायला लागली. चित्रा बावचळली. आईला रडताना ती प्रथमच पाहत होती. ती एकदम शांत झाली. मोठं होत तिनं आपल्या आईला कुशीत घेतलं. रडू नको ना, स्वतःचे डोळे पुसत चित्रा आईला समजावत होती. चित्राच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहत आईने अश्रू रोखले. काही न बोलता ती तशीच बसून राहिली. तू बाबांवर का चिडतेस? मला नाही आवडत. माझं चिडणं डोळ्यावर येतं, त्यांचं वागणं नाही दिसत कुणाला. काय करतात ते? पिल्लू, तू फार लहान आहेस ग, नाही समजायचं तुला काही. सांग ना. अगं, तुझे बाबा कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत म्हणून चिडते मी. म्हणजे हे बघ, आजोबा मदत करतात आपल्याला, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तुझे बाबा दर 2-4 वर्षांनी वेगवेगळ्या कल्पना मनात घेऊन नवीन काहीतरी व्यवसाय करायला निघतात. एकाच वेळी 2-3 गोष्टी. त्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. धंद्यात पैसा खेळता ठेवायला लागतो हे मान्य आहे, पण हाताशी पैसा नसताना दुसरं काहीतरी सुरू कशाला करायचं? चित्राला काडीचंही समजलं नाही, पण तरी तिनं विचारलं. बाबा सांगतात आजोबांकडून पैसे आणायला. नाही ग, जाऊ दे, तुला नाही समजायचं. आईने विषय संपवला. चित्राच्या मनातला गोंधळ आणखीनच वाढला. तिने बाबा नाही तर आजोबांनाच आईच्या म्हणण्याचा अर्थ विचारायचं ठरवलं. पण ठरवलं तरी तसं काही झालं नाही. बाबा खूप उशिराच यायचे हल्ली. आले तरी इतके कसले तरी विचारात असायचे की समोर जायलाच भीती वाटायची. बऱ्याचदा चित्रा झोपेतून जागी व्हायची ती त्या दोघांच्या आवाजाने. आजही तसंच झालं. मात्र आईच्या ऐवजी बाबांच्या आवाजाने ती दचकून उठली आणि तशीच पलंगावर बसून राहिली. पडद्याच्या आडोशातून बाबा काय बोलतायत ते स्पष्ट ऐकू येत होतं. घरी आलो की तुझं सुरू. तुझ्या करवाजण्याने सतत भेदरल्यासारखी वागत असते चित्रा. मी तिच्यासाठी गप्प बसतो. खरं वाटेल हा कुणाला तुम्ही माझा शब्द खाली पडू देत नाही हे, खिजवल्यासारखी हसत आई म्हणाली. वाटतं ते सांगायचा प्रयत्न करतो पण तुझं चालूच राहतं, मग गप्प बसतो. सततची धुसफूस, भांडणं, वाद याचा चित्रावर परिणाम होतोय हे कसं लक्षात येत नाही तुझ्या? मग इतकी काळजी आहे तिची तर ही वेळच येऊ देऊ नका ना. खबरदारी का घेत नाही मग तुम्ही? काही सगळे धडे मलाच कशाला? मी काही केलं तरी तुला समाधान मिळायला हवं ना. समाधान मिळेल असं कर्तृत्व गाजवा की मग कुणी नको सांगितलंय? अगं बाई, तुझ्या या अशा बोलण्याचं सतत दडपड असतं माझ्या मनावर. 2-3 व्यवसाय एका वेळी मी नीट सांभाळतो तरी सतत टोचून बोलतेस. बरं, आपल्याला काही कमी आहे का? नाही. पण एक हाती तू मागशील तेवढी रक्कम ताबडतोब हजर नाही करता येत मला. या एकाच मुद्द्यावर सतत कटकट असते तुझी. व्यवसायात पैसा फिरता राहतो हे किती वेळा तुला सांगायचं समजतच नाही मला. तो फिरता पैसा माझ्या वडिलांना पुरवावा लागतो. मी गेलोय का कधी त्यांच्याकडे मागायला? गेलोय का? तुम्ही नसाल गेला हो, पण वापरताना त्यांनी दिलेले पैसे मी वापरत नाही. तुझ्याकडे असतात ते पैसे. मी घेऊ नको सांगू नाही, तू घेतेस. पुन्हा सांगतोय, माझ्या अंगात संसार चालवण्याची धमक आहे. आई काही बोलली असली तरी चित्राच्या कानापर्यंत ते पोचलं नाही. पण एकदम ओरडण्याचा आणि रडण्याचाच आवाज यायला लागला. कधी नव्हे ते बाबा तार स्वरात ओरडत होते. चित्रा घाबरून थरथरायला लागली. तिला बाबांच्या कुशीत शिरावंसं वाटत होतं. ती जवळ असली की बाबा एकदम शांत होतात, ठाऊक होतं तिला. पण बाबांचा इतका चढलेला आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. ती तशीच बसून राहिली. बाजूची चादर तिने अंगावर ओढून घेतली.
भिंतीला टेकून ती कानावर आदळणारे शब्द झेलत राहिली. किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण आई खसकन पडदा बाजूला करून बाहेर आली. कपाट उघडून तिने आतल्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली. चित्राच्या मुसमुसण्याचा आवाज कानावर पडला तसं तिच्याकडे न पाहताच आई ओरडली, उठ लगेच, आपल्याला जायचंय इथून. कुठे जायचंय? आजोबांकडे. बाबा पण येत आहेत? नाही, एकही प्रश्न विचारू नकोस आता, कृपा कर. चित्रा बाबांच्या दिशेने धावली. बाबा खुर्चीत मान घालून बसले होते. तिने त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांनीही तिला आवेगाने जवळ घेतलं. मला नाही जायचंय आजोबांकडे. ते काही न बोलता तिला थोपटत राहिले. आई पायात चप्पल घालून दारात उभी राहिली तसं बाबांनी चित्राला खूण केली. तेही उठले. जाऊ नकोस, उद्या शांतपणे बोलू आपण. इतक्या रात्री आलेलं पाहून घाबरतील घरातली सगळी. आई सरळ पायऱ्या उतरायला लागली. तसं बाबाच त्या दोघींबरोबर खाली आले. रिक्षा थांबवून दोघींना बसवून देत ते तिथेच उभे राहिले. तुम्ही उद्या मला न्यायला या हा बाबा, शाळा चुकवायची नाहीये मला. रिक्षा सुरू झाली तसं तिने बाहेर डोकं काढत रडत म्हटलं. बाबांनी मान डोलावली. आईने हाताने तिचा हात ओढला आणि ते घर कायमचं सुटलं. बाबा न्यायला येतील या आशेवर होती चित्रा. तिला वाटलं तसं बाबा आलेही दुसऱ्या दिवशी, पण तिच्याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हतं. बाबा सतत आजोबांशी काहीतरी बोलत होते. आई मध्ये पडली की आवाज चढत होते. आजी मात्र तिला तिथे फिरकूच देत नव्हती. त्या दिवशी 4-5 तास तरी असेच गेले असावेत. निघायच्या आधी बाबा तिला भेटले. ते आता ती इथेच राहील, तिची शाळा बदलेल, पण ते तिला भेटत राहतील हे सांगण्यापुरतं. बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवस आईनी रडून काढले. चित्राचंही नवीन शाळेत लक्ष लागत नव्हतं. ती शाळेतून आली की पुस्तकात डोकं खुपसून बसे. गोष्टींमध्ये जीव रमवण्याचा प्रयत्न करी. मनात आई बाबांबद्दलचा राग साठत चालला होता. तो वागण्यातही डोकवायला लागला. उलट उत्तर निष्काळजीपणा हे नित्याचं झालं. कधी घरकोंबड्यासारखं वागायचं, तर कधी शाळेतल्या वाचनालयात जितक्या उशिरापर्यंत बसता येईल तितका वेळ तिकडेच काढायचा. वाचनालयात झालेल्या ओळखीतून बाहेर उंडारत राहायचं. विचित्र वळणावर चित्राचं आयुष्य खेचलं गेलं. घरातलं वातावरणही बदललं. सुरुवातीला रडून दिवस काढणारी आई आजोबांच्या व्यवसायात मदत करायला लागली. बराचसा वेळ ती तिकडेच घालवे. चित्रामधलं लक्ष काढून घेतल्यासारखं वागत असली तरी चित्राच्या साऱ्या गरजा आई भागवत होती. ती मागेल ते देत होती. फक्त तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न आईकडून होत नव्हता. लेकीसाठी वेळ देता येत नव्हता. बाबा अधूनमधून उगवत. तिला बाहेर घेऊन जात. बाहेर जेवण, आईस्क्रीम, ती जे मागेल ते मिळे. चित्राला आतापर्यंत जे मिळालं नव्हतं ते विनासायास हजर होत होतं. म्हटलं तर भौतिक सुख कधी नव्हे ते चालून येत होती. पण अधूनमधून मिळणारा सुखाचा घास तेवढ्यापुरता आवडला तरी आईबाबांच्या सहवासाला ती आसुसली होती. प्रत्येक वेळी बाबा सोडायला आले की तिला वाटायचं सगळ्यांनी मिळून पहिल्या घरी जावं, पुन्हा तिथल्या शाळेत जावं, तिथल्या मैत्रिणींना भेटावं. पण आई बाबा स्वतंत्ररित्या कितीही तिला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करत असले तरी एकत्र आले की वादविवादाच्या फैरी झडत. आता यात आजोबांचाही समावेश झाला होता. आजी या सगळ्याला कंटाळली आणि एक दिवस नेहमीचं नाटक सुरू झाल्या झाल्या तिनं चित्राला बोलवलं. हिच्या समोरच ठरवा, काय करणार आहात पुढे? फार झाली ओढाताणी तिची. इथे येऊनही वर्ष होईल. 2 डगरीवर पाय देऊन उभं राहणं तुम्ही दोघांनीही आता थांबवा. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, चित्रा, तुझ्यावर अन्याय होतो याची कल्पना आहे. माफी तरी कुठल्या शब्दांनी मागू? पण याला अंत नाही. आतापर्यंत म्हटलं तर आम्ही दोघंही प्रयत्न करत राहिलो, पण प्रेम, तडजोड यापेक्षा अहंकार वरचढ झालाय. या क्षणी माघार कुणीही घेतली तरी ती तात्पुरतीच असेल. प्रत्येक वेळच्या यातना मरणापेक्षा एकदाच सोक्षमोक्ष लागणं उत्तम. आमचे मार्ग इतके बदललेत की ते पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही. बाबांचं बोलणं समजायला कठीण जात असलं तरी त्यातला अर्थ चित्राला व्यवस्थित कळला. घटस्फोट. आई बाबा घटस्फोट घेणार. तिला रडावंसं वाटत होतं, पण घरातल्या मोठ्यांसमोर रडण्यात अपमानही वाटत होता. ती बाबांच्या नजरेला नजर देत तशीच बसून राहिली. आईनंही काही न बोलता चित्राचा हात हातात धरला. चित्राने तो झिडकारलाच. धावत ती आजीच्या खोलीत शिरली. धाडकन पलंगावर अंग टाकून रडत राहिली.
पाठीवर फिरत असलेल्या हातानेच आजी खोलीत आल्याचं तिला कळलं. हळूहळू ती शांत झाली. वेगळे होणार का ग आई बाबा? तेच या परिस्थितीत योग्य नाही का चित्रा? वर्षभर वाट पाहिली, पण काही बदलेल असं वाटत नाही. घरी तेच, इथे येऊनही तेच, कुणालाच सुख नाही. आजी, माझ्या संसारात मी नाही असं वागणार. ही वेळच मी नाही येऊ देणार. का वागतात ग असं ते दोघं? माझं चुकलं की ओरडायचे, मला फटके मिळायचे लहान असताना, ठाऊक आहे ना? हो, मला पण दोघांवर आरडाओरडा करावंसं वाटतंय. फटकावून काढलं पाहिजे दोघांनाही. चित्रा, आजीच्या स्वरातला कठोरपणा जाणवला तशी चित्रा गप्प झाली. कुणाचं आणि काय चुकलं चुकतंय ही चर्चा निरर्थक आहे बाळा. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं, पण यातून सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. तुझी आई आजोबांना मदत करेल. तिला आता स्वतःच्या पायावर उभं राहणं जितकं गरजेचं आहे तितकीच आवश्यकता तुझं वागणं बदलण्याची आहे चित्रा. मी काय केलं? चुकतंय ते त्या दोघांचं. त्यांच्या चुकीची शिक्षा तू त्यांना भरकटल्यासारखं वागूनच द्यायला हवी असं आहे का? पण मी लहान नाहीयेस तू आता. तुला चांगलं कळतंय मला काय म्हणायचंय ते. चित्रा काही न बोलता बसून राहिली. आजी उठून पुन्हा बाहेर निघून गेली, पण नाकारायचं म्हटलं तरी आजीचं बोलणं तिला पटत होतं. निदान स्वतःच्या आयुष्याचा ताबा तिने स्वतःच घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे काय करायचं? ती जास्तीत जास्त आजीच्या आसपास वेळ घालवायला प्रयत्नपूर्वक शिकली. विस्कटलेली घडी सुरळीत व्हायला 4-5 वर्ष लागली. प्रत्येकाची दिशा वेगळी असली तरी निदान मार्ग हाती गवसले होते. इथपर्यंत पोचेतो सर्वांनीच बरंच काही गमावलं होतं. त्यामुळे आता हातातून काही निसटू न देण्याची खबरदारी मन आपोआप घ्यायला शिकलं होतं. आजीच्या पंखाखाली चित्राला सुरक्षित वाटत असतानाच अचानक आजी गेली. काहीही हासभास नसताना गेलेल्या आजीचं जाणं पचवणं चित्राला फार जड गेलं. पण जाता जाता आजीनं विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवून दिली होती. चित्रा ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती घडी आता विस्कटून देणार नव्हती. बाबा अधूनमधून घरी येत राहिले. आले की आजोबांशी बोलत बसायचे. आईच्या स्वतंत्र बाण्याचं कौतुक करायचे. थकल्या डोळ्यांनी आजोबाही बाबांच्या यशाचं कौतुक करायचे. आई फारशी बोलत नसली तरी बाबा आले की तिचा चेहरा खोलायचा. गुण दिसायला, कर्तृत्व पटायला खरंच लांब जावं लागतं का एकमेकांपासून? चित्राच्या घराबाबत तरी निदान तसं झालं होतं. पाहताना चित्राला वाटायचं आजी हवी होती, खुश झाली असती. हल्ली हल्ली तर तिला वाटायला लागलं होतं आईबाबांनी पुन्हा एकत्र यावं. नाहीतरी आता किती छान जमतं दोघांचं. मनातला विचार ओठावर येईतो आजोबांनी आजीच्या वाटेवर पाऊल टाकलं. आता तर चित्राला आईला बाबांच्या आधाराची खरी गरज आहे असं प्रखरतेने वाटत होतं. शेवटी एकदा धाडस करून तिने विषय काढला. बाबा, आता तुम्ही इकडेच का राहत नाही? आईला मदत हवीच आहे तिच्या कामात. आईने आश्चर्याने चित्राकडे पाहिलं. काय बोलतेस तू चित्रा? तुझ्या बाबांना वाटेल मीच बोलले हे तुझ्याशी. कुठून हे वेड घेतलंस? वेड नाही ग, मला तीव्रपणे वाटतंय तेच करते मी. आई, मला तुम्ही दोघंही हवे आहात ग. आता काही मी लहान नाही, लवकरच शिक्षणही संपेल माझं. जुने दिवस आठवते तेव्हा तुमच्या दोघांचं वागणं, माझं तुमच्या बरोबर बदलत गेलेलं नातं हे जसं लक्षात येतं तसं त्यावेळची तुमची मनस्थिती, तुमच्या दोघांची ओढाताण हे सगळं मला आता कळतं. बाबांच्या मनातलं कायमचं एक अपराधीपण आणि तुझं सततचं वैतागलेपण. कोण बरोबर कोण चूक याचा हिशोब या नात्यात नाहीच करता येत. तुम्ही वेगळं व्हायचं ठरवलं त्याची नक्की कारणं माहीत नसली तरी अंदाज आहे आता मला, आणि दोघांची बाजू मी समजू शकते. नात्याचा ताण तुम्हाला झेपला नाही हेच खरं. घटस्फोट झाल्यावर, दूर गेल्यावर कसं सगळं सुरळीत झालंय तुमचं तुम्हालाही जाणवलं असेलच ना ते. तुमच्या दोघांच्या वागण्याची झळ मला लागत होतीच, तुम्हालाही ते समजत असणार. बाबा, तुम्ही माझ्या वाटेल त्या मागण्या पूर्ण करायचात, ते त्यावेळेला आवडायचं मला. आई, तुला वेळ द्यायची इच्छा असूनही जमायचं नाही, त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची तुझी. त्या वेळेला राग यायचा. पण आता तुम्ही एकमेकांना समजून घेताना दिसताना तेव्हा मला सगळं विसरून जावंसं वाटतं. आणि आई, मी इथून गेले की तू खरंच एकटी पडशील ग. चित्रा आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली. पोटच्या मुलीमध्ये आलेलं प्रौढपण पाहता पाहता आईच्या चेहऱ्यावर हसूच उमटलं. तुझं तू जमवलंयस का कुठे? म्हणजे ते सांगण्यासाठी हा मार्ग आहे का? चित्रा गडबडीने म्हणाली. नाही ग, म्हणजे
तेही सांगायचं आहेच, पण आत्ता जे बोलले ना ते खरंच आतून जाणवलंय मला. आजी आजोबा गेल्यानंतर तुमच्यातला सुसंवाद जाणवतो, आवडतो मला, म्हणून मी मागे लागली. बर बर, आता मुद्द्यावर या, बाबा हसून म्हणाले. हो म्हणजे प्रथमशी तुमची भेट कधी घालून देऊ ते तुम्ही दोघांनी सांगा मला, चित्रा पुटपुटली. हा, आता खरं बाहेर पडलं. चित्रा, प्रथमला भेटूच आम्ही, पण आमचं दोघांचं पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे बेटा. आहे तेच चालू राहणं योग्य. आता तुझी आई काय, मी काय, पुन्हा लग्न करू असं वाटत नाही, पण तुटलेला संसार मन सांधताना जी कसरत करावी लागते त्याची आता माझी तयारी नाही. तुझी आई आता माझी मैत्रीण आहे, ती तशीच राहू दे, त्यातच जास्त सुख आहे. हे माझं मत. तुझ्या आईला काय वाटतं ते मला माहित नाही. नाही, अगदी तेच माझंही म्हणणं आहे, दुजोरा देत आई म्हणाली. तेव्हा आता पुन्हा हा विषय नको. प्रथमला केव्हा आणतेस भेटायला, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. प्रथमचं नाव काढल्यावर चित्रा त्या दोघांची झालेली भेट, त्याच्या घरची मंडळी याबद्दल बोलण्यात रंगून गेली. प्रथमला चित्रा घरी घेऊन आली आणि मग तो येतच राहिला. शिक्षण पूर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर लग्न होईतो मध्ये 3-4 वर्ष गेली. लग्न झाल्यावर मुंबई सोडून रत्नागिरीला जायचंय हे ठाऊक असूनही प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा चित्रा थोडीशी भांबावली. तिला वाटलं तितकं रत्नागिरीत स्थिर होणं जड नाही केलं. रत्नागिरीला येऊन 2 वर्ष झाली आणि प्रथमनी कणकवलीला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला, अर्थात तिच्याच संमतीने. कणकवलीला येऊनही वर्ष झालं होतं. प्रथमच्या आईबाबांनी त्या दोघांचा संसार स्वतंत्र राहील याची पूर्ण काळजी घेतली. गावातच, पण वेगळा संसार होता दोघांचा, तोही तिच्याच संमतीने. असं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच प्रथमनी हे असं का करावं? लाल झालेले डोळे चोळत ती त्यानं लिहिलेलं पत्र पुन्हा वाचायला लागली. प्रिय चित्रा, गेलं वर्षभर मी झगडतोय. नक्की काय करावं ते समजत नाही. तुझ्याशी बोलायचं धाडस नाही म्हणून हे पत्र. पत्रलेखन बरं असतं, एकतर्फी असतं, मनातलं सारं लिहिता येतं, चेहऱ्यावरचे भाव निरखत शब्द बदलावे लागत नाहीत. जे शब्द मी अनेकदा ओठावर येऊनही गिळून टाकले ते इथे लिहितोय. लिहिताना तुझा चेहरा समोर येतोय. तुला माझ्या शब्दांमुळे किती धक्का बसला असेल याची कल्पनाही करवत नाही, पण मला नाही वाटत आपलं जमेल. मला कल्पना आहे मी तुला खूप दुखावतोय. जे आपल्या दोघांच्या बाबतीत कधीही होऊ नये याची तू आपल्या संसारात सतत दक्षता घेत आलीस, त्याच परिस्थितीत मी तुला ढकलतोय. मला ठाऊक आहे तुझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला त्या वाटेवर कधीही पाऊल टाकायचं नाही असा तुझा निर्धार आहे. पण चित्रा, त्या निर्धाराचंच सावट आपल्या संसारावर पडतंय हे लक्षातच आलं नाही तुझ्या. खूप प्रयत्न केला मी, पण आहे या परिस्थितीत बदल होईल असं काही वाटत नाही. तू स्वतःला हरवून बसलीयस. म्हणजे तसं सगळं छान आहे, पण जिथे मतभिन्नतेचा प्रश्न येतो तिथे सारं बदलतं. मतभेद होताच कामा नयेत याची काळजी घेण्याचा तुझा खटाटोप असतो. विचार करतो तेव्हा वाटतं तुझ्या आई वडिलांच्या सततच्या वादविवादाला कंटाळली होतीस तू, त्याचाच हा परिणाम असेल का? म्हणजे तसं तू कधी सांगितलं नाहीस, त्यामुळे कदाचित ठरवून नसेलही होत तुझ्याकडून, पण तू वाद टाळतेस हे अगदी स्पष्ट जाणवतं. 1-2 वेळा मी तुला विचारलंही तुझ्या कारणांबद्दल, पण मग धड उत्तर देत नाहीस. तुला देता येत नाही. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत मला तुझा सहभाग हवाय. नुसतं होला हो नको चित्रा. आपण एकमेकांचे जोडीदार आहोत, तू माझी गुलाम नाहीयेस. लग्न झालं म्हणून प्रत्येक गोष्टीला मान तुकवलीच पाहिजे असं कोणी सांगितलं तुला? गेल्या 2 वर्षात एकही गोष्ट मला आठवत नाही ज्याला तू विरोध केलायस. तुझ्या डोळ्यात नाराजी उमटते, पण मग ती शब्दात व्यक्त होऊ देत नाहीस. असं का? मी नाना तऱ्हेने हे तुझ्यापाशी खरं तर बोललोय. कितीतरी वेळा अगदी स्पष्टपणे असं वागू नकोस म्हणून बजावलंय, समजावलंय. जर माझं ऐकायचं असंच ठरवलंयस तर मग हे का ऐकत नाहीस? भांडणं कडकडून माझ्याशी आवडेल मला. कितीतरी वेळा तू वाद घालावास म्हणून मी निरर्थक विधानं केली आहेत, पण आपल्या दोघांमध्ये वादाला जागाच द्यायची नाही हे तुझ्या मनात पक्क ठसलेलं आहे. चुकीचं आहे ते चित्रा. सांगून सांगून थकलो मी आता.
दोन माणसं एकत्र आली की तडजोड करावी लागतेच, पण त्यालाही मर्यादा असते ना. अस्तित्व हरवून गेलेली कळसूत्री बाहुली नकोय मला. हाडा मांसाचं माणूस हवंय. चिडणारं, रडणारं, हट्ट करणारं, वेळप्रसंगी कान उपटणारं. आणि नेमकं तेच या लग्नाने मी हरवूनच बसलोय. म्हणूनच चित्रा, मला वेगळं व्हायचंय. मला घटस्फोट हवाय. चित्रानं हातातल्या कागदाचा बोळा केला. रडत रडत ती ओट्याच्या बाजूला कोपऱ्यात गुडघ्यात डोकं घालून बसली. मुंबईच्या घरातल्या एक खणी खोलीत असल्यासारखा तिचा जीव गुदमरायला लागला. चुरगळलेल्या कागदाचा बोळा तिने थरथरत्या हाताने पुन्हा उघडला. ज्या शब्दाला आयुष्यात कधीच थारा नाही असा विश्वास तिच्या मनात होता, तोच शब्द तिच्या डोळ्यासमोर पुन्हा नाचत होता. प्रथमचा पत्रातून उतरलेला आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता. घटस्फोट. मला घटस्फोट हवाय. या कथेची रचना फार आवडली मला. फार सहजपणे ती एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगाकडे जाते आहे. तर अशी ही रिक्त या कथा संग्रहातली मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा. हे पुस्तक जरूर वाचा. मेहता पब्लिशिंग हाऊस या पब्लिशर्सचं.